एकदा का अग्निकुंडावर उडी घेतली तर दाहकतेचा विचार करायचा नाही हे सांगत असताना दोन्ही संघ या ठिकाणी पाहायला मिळतील. आंखों से आंखें मिलाते हुए आमचे अंपायर दीपकजी बिराडे. एका माणसाला अनेक भूमिकांतून जावं लागतं. एका बाजूला कॉमेंट्री असेल, एका बाजूला स्कोररची भूमिका, आणि आज मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा स्पर्धेला मदत करण्यासाठी दीपकजी बिराडे अंपायरच्या भूमिकेमध्ये. ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले 3-1-0. मॅचला सुरुवात. पहिला बॉल प्रेस केला बॅट्समन रोशन. मनोजचा पहिला चेंडू हा प्रकार बॉल. यावेळेस मात्र लेट कट पाहायला मिळते फर्स्ट स्लिपने. यामुळेच मात्र बॅकअप पाहायला मिळालं. इज ऑफ द मार्क. एका धावेने राणा स्पोर्ट्स बोर्डची संघाचं अकाउंट ओपन केलं जात आहे. आज बाली नाही आहे आणि नक्कीच बाली नसल्या कारणाने मी तर म्हणेन थोडीशी गोलंदाजी करण्यासाठी थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागेल. यापूर्वीच्या मॅचमध्ये कोणत्या प्रकारची बालीची न्यूनता भासली नाही, परंतु या मॅचमध्ये काय घडेल गोलंदाज तयार. राईट अमोर द विकेट. हा प्रकार बॉल. निश्चितच यावेळेस लाईन चेक करावी लागेल. मिड स्टंपवरून चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. नक्कीच आमचे दीपकजी बिराडे सर तटस्थ पंच पितामह भीष्माप्रमाणे उभे आहेत. कोणत्याही प्रकारची यावेळेस चुकी करणार नाही. गुड डिसिजन बाय दीपकजी बिराडे. आणखी एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर अर्जुन बांगर असेल. आणि नक्कीच अर्जुन बांगरचं नाव संपूर्ण मुरबाड तालुक्याला माहिती आहे. अर्जुन बांगरचं नाव अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे आणि आत्ताच अर्जुन बांगरचं नाव उभ्या महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखावर जाऊन पोहोचलंय. असा आयकॉन खेळाडू अर्जुन बांगर ऑन स्ट्राईक. गोलंदाज तयार. हा प्रकार बॉल. यावेळेस मात्र क्विक ऍक्शन ऑन साईडला. जबरदस्त फटका. चेंडू निघून जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनोख्या स्टाईलने दीपकजी बिराडे सर यांचा इशारा येतो. यस इट इज अ 4. चौकार. रन्स मिळतील 4. मनोज गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. दहिवली संघ मागील मॅच मध्ये अतिशय चांगलं अप्रतिम प्रदर्शन पाहायला मिळालं, परंतु या मॅच मध्ये काय घडेल हे या ठिकाणी बघायचं आहे. पहिले 2 चेंडू जबाबदारीने, त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर अर्जुन बांगरनी जबाबदारी फेटाळून लावली, स्वतःवर घेतली. यावेळेस जबरदस्त फेक केलाय. चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. यस मॅक्सिमम क्रिकेटचा बोल दर्जा. मॅग्निफिशियंट. जबरदस्त स्ट्रोक्स. ब्रँडेड क्वालिटीचा डाबर च्यवनप्राश यावेळेस येतोय. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. अर्जुन बांगर इज ऑन फायर. यावेळेस येईल षटकार. चार चेंडू फेकून झाले. 11 धावा धावफलकावर. फ्लाइंग स्टार्ट करत असताना अर्जुन बांगर या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. आज मात्र बालीची कमी जाणू देत नाही. सातत्याने बालीचं नाव का घेतलं जात आहे, कारण बाली एक विस्फोटक बॅट्समन आहे आणि आज तो या संघामध्ये खेळताना दिसत नाही आहे. प्रतिस्पर्धी संघ विचार करत असेल की आज बाली नाही आहे, म्हणून एक षटक आपल्याला चांगल्या पद्धतीने खेळण्यासाठी येईल. बघूया काय घडेल मॅच मध्ये. पहिली इनिंग चालू आहे. अर्जुन बांगर ओव्हरपिच बॉल. स्टँड अँड डिस्पॅच. फेकून दिले चेंडूला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्जुन बांगर A1 क्वालिटीचा ट्रेडमार्क षटकार. क्रिकेटच्या करिअर मधील मी तर म्हणेन आज अफलातून बॅटिंग करत असताना अर्जुन बांगर जणू काही महाभारतातील अर्जुन कुरुक्षेत्रावर जावा आणि हा अर्जुन या सारिका हॉटेलच्या मैदानावर अर्थातच आमदार चषक 2021 मध्ये आपला धनुष्य उगारताना पाहायला मिळतोय. सातत्याने ब्रह्मास्त्र सोडली जात आहेत, परंतु त्या ब्रह्मास्त्रावर खऱ्या अर्थानं सुदर्शन चक्र कसं वापरावं हे अर्जुन बांगरनं दाखवलं. व्हॉट अ ब्लेझिंग स्टार्ट. एक्सप्रेसिव्ह बॅटिंग बाय अर्जुन बांगर. अश्वमेध दौडू लागले अर्जुन बांगरचे. एकदा का बॅट बोलायला लागली तर थांबवणं अशक्य होईल. यावेळेस ब्रेक बॉल पाहायला मिळाला. पहिलं षटक संपुष्टात येत आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आल्यानंतर राणा स्पोर्ट्स बोर्डची ती संघाची धावसंख्या ती 17 धावा. या 17 धावा धावफलकावर. राणा स्पोर्ट बोर्डशिरी संघ अर्थातच आमचे आदरणीय जयवंतजी तारमेळे साहेब यांचा असणारा हा संघ
संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी तारमळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपला संघ खेळतोय आणि खेळत असताना एवढं चांगलं प्रदर्शन करतोय, त्याच्या मनामध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण तयार होताना पाहायला मिळेल. अर्थातच समर्थकांना सुद्धा आनंद होतोय. 17 धावा धावफलकावर राणा स्पोर्ट्स बोरशेती संघानं अर्जुन बांगरची बॅट चौकार आणि षटकारांची भाषा बोलू लागली. सांगत असताना हे तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल दीपकजी बिराडे दर्शवताना यस बाउन्स सर, यावेळेस वन बाउन्स. बोललो धारो धरलो ना पार तो काकुल झाला होता. दुसरं षटक मार्गस्थ आहे. निश्चितच समजदारीचा क्रिकेट रोशनच्या माध्यमातून खेळला जातो. याचं कारण रोशनने ओळखलंय, जर अर्जुन बांगर इन्फॉर्म असेल तर अर्जुन बांगरला जास्तीत जास्त वेळ स्ट्रायकिंगवर आणणं आणि त्यानंतर अर्जुन बांगरने धमाके दाखवणं हे काम रोशनच्या माध्यमातून केलं जातंय. गोलंदाज तयार, चेंज ऑफ पेस. यावेळेस कोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, लॉंग अप बाउंड्री लाईनच्या बाहेर. यू सिक्सर बाय अर्जुन बांगर. यस, गुड क्रिकेट, मॅग्निफिशियंट, अव्वल दर्जाची बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना बॅट्समन अर्जुन बांगर. सगळ्या दिशा या पुन्हा एकदा धान सोडतोय बॅट्समन अर्जुन बांगर. तीन चेंडूचा खेळ यावेळी संपुष्टात होईल. 24 धावा धावफलकावर अर्जुन बांगर इन्फॉर्म. लई मात्र पाहायला मिळते. हाफ ट्रॅकर बॉल ऑफ साइडला बुडवला, चेंडू निघून जाईल कव्हर सुपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो, व्हाट अ स्टार्ट. हे जिंदगी जितनी चाहे उतनी ना चाहो, लेकिन गाणे तो अच्छे बजाओ. यावेळेस अर्जुन बांगर ट्रेडमार्क A1 क्वालिटीचा षटकार. काय कर माहिती का, आवाज आहे ना थोडा ते. यावेळेस कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त फटका, क्रिकेटचा क्लास अव्वल दर्जा दाखवताना अर्जुन बांगर. क्या बात है, ओ हो. कुछ मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, आप कोशिश भी न करे ये तो गलत बात है. यावेळेस गोलंदाज प्रयत्न करतोय, प्रयत्नांतून मार्ग सापडत नाही, कारण सगळ्या दिशा नजरेमध्ये भरल्यात. आज बाली नसला तरी चालेल, आज सगळी जबाबदारी माझी आहे. आणि जबाबदारी हे आयुर्वेदिक टॉनिक, ना कोणतं इंजेक्शन ना कोणती सलाईन. लेट पण थेट अर्जुन बांगर एक बार बल्ला चला, हो रुकने वाला नहीं. चले तो चांद तक नहीं तो शाम तक. आज पूर्णपणे वर्चस्व आपल्या नावाची इमेज दाखवताना बॅट्समन अर्जुन बांगर. एक्सप्लोसिव्ह स्टार्ट, काय स्टार्टिंग करून दिली अर्जुन बांगरने. तब्बल 34 धावा धावफलकावर. प्रतिस्पर्धी संघ बलाढ्य आहे आणि या बलाढ्य संघाच्या विरोधात खेळत असताना या प्रकारची धावसंख्या उभारणं आपल्याला अनिवार्य असेल आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करतोय बॅट्समन अर्जुन बांगर, मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट बोरशेती. यावेळेस मिस्टायमिंग स्ट्रोक्स, एक इनसाइड एज लागली होती. तत्पूर्वी यस एकच सिंगल दाबाली, षटक संपलं. समजदारीचा क्रिकेट, गुड क्रिकेट बाय अर्जुन बांगर अँड राणा स्पोर्ट बोरशेती टीम. कोणत्या प्रकारची विकेट अजूनपर्यंत नाही. 35 धावांची वादळी खेळी आतापर्यंत या दोन फलंदाजांनी स्वीकारली. टीमची टोटल 35 धावा. अर्जुन बांगर वैयक्तिक 9 चेंडू आणि 33 धावा. रोशन नावाचा फलंदाज 3 चेंडू खेळला आणि 2 धावा. व्हॉट पार्टनरशिप, जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. नक्कीच भागीदारीमध्ये 2 नावं या टेनिस क्रिकेट जगतामध्ये नव्हे, इंटरनॅशनल क्रिकेटवर सुद्धा आम्हाला पाहायला मिळतील. आम्ही सातत्याने नाव घेतो. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे साईद अनवर. या 2 फलंदाजांनी शिकवलं की ओपनिंग कशी असावी आणि ज्या वेळा मात्र तुम्ही ओपनिंग चांगली करता त्यावेळा तुमच्या छोट्याशा बीजाचं रूपांतर एका महाकाय वृक्षामध्ये होत असतं. आणि यावेळेस मात्र छोटं रोपटं लावलं, त्याला मात्र मेहनतीचं खत पाणी घातलंय. हा वृक्ष तुम्हाला तुमच्या यशाच्या फलितांवर चाकण्यासाठी विराजमान करेल. तब्बल 35 धावा धावफलकावर. व्हॉट अ ब्लाझिंग स्टार्ट, जबरदस्त सुरुवात या मॅच मध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघाची होताना पाहायला मिळतं. याचं कारण बनलंय
मानफ्राम राणा स्पोर्ट्स बोर्शेती क्रिकेटचा क्लास दाखवणारा बॅट्समन अर्जुन बांगर अजूनही खेळपट्टीवर शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू अजून शिल्लक असतील. 35 धावा धावपलकावर लागताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाला प्रारंभ गोलंदाज तयार भूषण मानफ्राम दहिवली. 2 षटकं संपली गेली. 35 धावा धावपलकावर. अतिशय मनमोहक सुरुवात अर्जुन बांगरने मात्र करून दिली. असं सुंदर नियोजन या ठिकाणी अमोलजी कतुरे साहेबांचं पाहायला मिळेल. आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी मॅच बघण्यासाठी खूप सारी मजा येते आणि ज्याच्याकडे कोणाकडे गाडी नसेल त्यांना येण्यासाठी या ठिकाणी अडचणी येतात. त्यांना मात्र घर बसल्या या tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पोहोचली जाते. रंग पे न इतना गुमान कर अर्जुन बांगर वो बस्ती ही क्या जिस बस्ती में इस हस्ती का नाम नहीं है. अर्जुन बांगर नाम नहीं तो ब्रँड आहे बॉस. ओव्हरपिच बॉल होता यावेळेस बघू शकाल. पोल वंडरफुल ब्युटिफुल चेंडू निघून जाईल लांब बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही धावांच्या मॅन्युफॅक्चरिंग मशीनला पुन्हा एकदा सर्व्हिसिंग केली की काय. आपल्या बॅटला बोला लावली. चौकार आणि षटकारांची भाषा. अर्जुन बांगर मध्ये अर्जुन बांगरने 4 चांद लावण्याचा प्रयत्न आपल्या धावपलकावर केलाय. तब्बल धावसंख्येतील धावपलकावर 45 आणि अर्जुन बांगर इंडिव्हिज्युअल 43 रन्स 43 धावा वैयक्तिक अर्जुन बांगरच्या नावावर. अर्जुन बांगर मुंबईची एक नामांकित स्पर्धा खेळण्यासाठी अर्जुन बांगरचं सुद्धा सिलेक्शन झालं आणि आज मात्र या आमदार चषक मुरबाड 2021 मध्ये आपल्या नावाचा दरारा सातत्याने कायम ठेवताना अर्जुन बांगर. क्या बात है. ऑफ ड्राईव्ह सजवलाय. चेंडू निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आज दाखवला दिवसा तारे. अर्जुनने यावेळेस दाखवतोय दस्तक पे मस्तक. नक्कद बडा ना पद बडा. मुसीबत में जो खरा ही सबसे बडा. आणि यावेळेस धमाके पाहायला मिळत आहेत. अर्जुन बांगरच्या बॅटमधनं सातत्याने धावांचा ओघ वाढत जाताना पाहायला मिळतोय. 49 इंडिव्हिज्युअल 49 धावा अर्जुन बांगरच्या नावावर. व्हॉट एक्सप्लोसिव्ह बॅटिंग. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू फेकून झालेत आणि तब्बल 51 धावा धावपलकावर. सर राणा स्पोर्ट्स बोर्शेती संघ अमोल सर आणखी एक बॉल द्यायचा आहे. तसं मॅच बॉल आलाय. अंपायर या ठिकाणी तटस्थ आहेत आमचे अष्टदिशा लक्षावधान असणारे अंपायर दीपकजी बिराडे. तिसरं षटक मार्गस्थ. 15 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 15 चेंडूमध्ये तब्बल राणा स्पोर्ट्स बोर्शेती संघाची टीमची टोटल 51 धावा आणि त्यामधील 49 धावा अर्जुन बांगरच्या एकट्याच्या नावावर. जणू काही राजे सिंहासन प्राप्त केलंय बॅट्समन अर्जुन बांगरनं. अर्जुन बांगर एक एक्सप्लेसिव्ह बॅट्समन आहे. नाव नाही तर इमेज बनवली आणि अर्जुन बांगर CCTV मध्ये नाही तर TV मध्ये झळकतोय.
राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस जबरदस्त चोच अर्जुन बांगर. हो हो हो, आमच्या अंपायरना आज कवायत करायला संधी देतोय बॅट्समन अर्जुन बांगर. सातत्याने प्रत्येक चेंडूवर जणू काही चेंडू रिलीज केला जातोय आणि त्यावर मात्र सिग्नेचर लिहिली असते. यस सिक्सर. प्रत्येक चेंडू हा षटकाराचा जणू काही रिप्ले बसतो की काय. रात्री मॅच पूर्ण व्हावी आणि सकाळी 8 वाजता टीव्ही चालू करावी आणि ती रिप्ले बघावी. त्या पद्धतीने अर्जुन बांगरच्या 55 धावा. एकदा राणा स्पोर्ट्स बोर्शेची टीम डगआउट मध्ये एकदा जोरदार टाळ्यांचा उद्घोष होऊन जाऊ द्यात. अर्जुन बांगर बॅट दाखवायची आहे. काय बॅटिंग केली अर्जुन बांगरने, जबरदस्त. बाहर आने से पहले फूल भी ताजा नहीं होता, प्रयास तो करते रहो मेरे दोस्त, क्योंकि सिकंदर का बंद दरवाजा कभी नहीं होता. यावेळेस संधी निर्माण केली. संधी दरवाजा छोटा होत नाहीये, दरवाजा उघडलं आणि स्वतःची संधी स्वतः तयार करून या संधीवर विराजमान झालाय फलंदाज अर्जुन बांगर. यावेळेस मिस्टायमिक स्ट्रोक्स अर्जुन बांगर संकटामध्ये सापडला. ओ हो हो हो, वादळ शमवलं गेलं, परंतु वादळ आल्यानंतर शमवलंय, वेळ निघून गेली. या सन्माननीय संघाचे संघमालक आदरणीय संदीपजी तारमळे साहेब यांच्याकडनं अर्जुन बांगरला 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. थँक्यू सो मच सन्माननीय संदीपजी तारमळे साहेब. नक्कीच काय बॅटिंग केली अर्जुन बांगरनं. आज सगळ्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत करायला लावणारी ही फलंदाजी, आज प्रत्येकाच्या काळजाचा ठेका चुकवला लावणारी ही फलंदाजी अर्जुन बांगरची. नवीन बॅट्समन संदेश खेळपट्टीकडे जाताना हो हो आपली कामगिरी पूर्ण करून मानाने अभिमानाने आणि सन्मानाने अर्जुन बांगर बॅक टू द पॅव्हिलियन. 57 धावा धावपलकावर. नक्कीच मी तर म्हणेन अर्जुन बांगर बाद झाल्यानंतर 10 ते 15 धावांचा फरक नक्कीच पडेल धावपलकावर. परंतु बघूया संदेशमध्ये क्षमता आहे. रोशन सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी थोडीशी खाली ठेवली गेली. पुन्हा एकदा ही पालखी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेऊन पुन्हा एकदा त्या पालखीला पुढे नेऊन आणि खऱ्या अर्थानं आपल्या विजयाची पताका कायमस्वरूपी फडकत ठेवायची असेल तर उर्वरित काम संदेश आणि रोशन या दोघांना करावे लागेल. ओव्हरपिच बॉल होता रोशनच्या माध्यमातून हा फटका सजवला आहे. हो हो, 1 मोर विकेट डाऊन. फटक्यामध्ये राग कमी होता, क्लास जास्त होता, परंतु निश्चित मिडल अप करू शकला फलंदाज. एलिव्हेशन नव्हतं आणि तितकं अंतर सुद्धा चेंडू गाठू शकला नाही. उंची नाही, अंतर नाही, परिणाम स्वरूप फलस्वरूप बॅट्समॅन रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा गडी बाद होतोय. 3 षटकं संपली. तब्बल 57 धावा धावपलकावर. येणारे 6 चेंडू असतील आणि हे 6 चेंडू महत्वाचे असतील. यापूर्वी धावांचा वेग वाढला, परंतु बघूया शेवटच्या षटकामध्ये धावा येणं हे राणा स्पोर्ट्स बोर्शेती संघासाठी अनिवार्य असेल. कारण आतापर्यंत अर्जुन बांगरच्या 50 धावांची वादळी केली आणि तिथं महत्व वाढवण्यासाठी सातत्याने धावा येणं गरजेचं आहे. सन्माननीय संजीवजी तारमळे सर, आपण बघू शकाल या ठिकाणी अर्जुन बांगरला पारितोषिक देताना कॅमेरामन राईट क्लिक करायचं आहे. आपण डगआउटकडे थोडंसं कॅमेरा आणायचा आहे. यस, आपण बघू शकाल या ठिकाणी अर्जुन बांगरला थोडा पुढे सरका दिसतो, थोडा पुढे जा. हा दिसतंय. संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी तारमळे सर यांच्याकडनं अर्जुन बांगरच्या या अर्धशतकासाठी तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक स्क्रीनवर तुम्ही बघू शकाल. थँक्यू सो मच अर्जुन बांगर अँड संदीपजी तारमळे सर. बॅक टू क्रिकेट जाऊ मॅचकडे. संदेश नॉन स्ट्रायकिंगवर आणि स्ट्रायकिंगवर निखिल. 2 गडी बाद. 57 धावा धावपलकावर. राणा स्पोर्ट्स बोर्शेती संघ यस वी आर चॅम्पियन. क्रिकेट इज द गेम ऑफ जेंटलमॅन. हा खेळ खऱ्या अर्थानं ज्ञानी माणसांचा खेळ आहे आणि या 57 धावा ज्ञान माणसांनी कमावं आणि या ज्ञानाबरोबर खऱ्या अर्थानं प्रामाणिक राहावं हे आज राणा स्पोर्ट्स बोर्शेती संघानं दाखवलंय. तब्बल 57 धावा धावपलकावर. शेवटचं षटक मार्गस्थ. देवली संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्गावर 4थ्या षटकाची जबाबदारी घेऊन किशोर मोरगे मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो. या मॅच मध्ये हिरो ठरेल का? पहिला बॉल फेस करेल लेफ्ट हँड बॅट्समन संदेश. आमच्या वाटेवर येऊन आमची वाट लावणाऱ्यांची त्यांच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास आहे आणि यावेळेस मात्र एकमेकांची गाठ समोरासमोर पडली. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत आम्ही सांगायला म्हणतो, परंतु मैदानात गेल्यानंतर जर डोळे चेक केले ना तर सातत्याने त्यांच्या डोळ्याच्या जर कडा बघितल्या तर या रक्ताने पाणावलेल्या असतात. हा क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत ज्वलंत धमण्या जणू काही रक्तातील क्रिकेट जागा होत असतो. आज युट्यूबच्या माध्यमातून अर्जुन बांगरला खूप साऱ्या शुभेच्छा आल्या.
यावेळेस थोडस फाईन खेळलाय, आपण बघू शकाल. थोडस ग्लान्स करायचा होता फलंदाजाला, पण तो लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. ह्या एका धावने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावर राणा स्पोर्ट्स बोरचिदी संघाच्या यास 58 धावा धावफलकावर. शेवटच्या षटकामध्ये मित्र म्हणेन 10 ते 12 धावा येणं हे राणा स्पोर्ट्स बोरचिदी संघासाठी अनिवार्य ठरेल. कारण अर्जुन बांगरच्या 50 धावा आणि त्यांचं महत्त्व तुम्हाला वाढवायचं असेल तर शेवटच्या 4 चेंडूमध्ये जास्तीत जास्त मॅक्झिमम धावा राणा स्पोर्ट्स बोरचिदी संघासाठी आल्या तर मात्र एक सन्मानजनक स्कोर, हा फायटिंग स्कोर बनलाय, पण तो सन्मानजनक स्कोर राहणं या ठिकाणी अपेक्षित असेल. डगआउट अपेक्षा करत असेल निखिलकडनं. निखिल आणि संदेश हे एक वेगळ्या पर्सनॅलिटीचे दोन खेळाडू आतापर्यंत राणा स्पोर्ट्स बोरचिदी संघाचं अस्तित्व या दोघांनी सुद्धा सांभाळलंय. यावेळेस हा ट्रॅकर बॉल लापटे ड्राईव्ह चेंडू निघून जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हर्षमेलदीच्या हो षटकार. जणू काही बॅट आणि बॉलचा संपर्क ज्या ज्या वेळा होतो त्यावेळा मात्र निश्चितच आम्हाला एरिया पाहायला मिळते. आउट ऑफ द पार्क, मैदानाच्या बाहेर चेंडू निघून गेलाय. हा येतो षटकार. रन्स मिळतील 6. धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. तब्बल 64 धावा धावफलकावर. राणा स्पोर्ट्स बोरशेती. तुम्ही महाराणा प्रतापाचा इतिहास जर वाचला तर तुम्हाला कळेल की डोक्यामध्ये मुकुट घालण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला होता, पण तो मुकुट महाराणा प्रतापांचा होता. आणि आज मात्र या 64 धावा बनवण्यासाठी जणू काही आपल्या डोक्यावर खऱ्या अर्थानं किमान घातला गेला अर्जुन बांगर नावाच्या खेळाडून आणि तब्बल 50 धावा. त्यानंतर टीमची टोटल बघू शकाल 64 धावा, 64 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 4थं षटक आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत बघायला गेलं तर. 21 चेंडू आणि 64 धावा. काय मॅच बनवली पहिली इनिंग, अतिशय मनमोहक. यावेळेस शॉट ऑन पूल, जबरदस्त चेंडू खेळलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. हो हाताने नाही परंतु पायाने फिल्डिंग मात्र केली. फिल्डिंगसाठी 100% मार्किंग दिली जाईल. नक्कीच 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. टीमची टोटल आहे 66 धावा. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. आज मात्र 4 चांद लावले गेले. जणू काही धावफलकावर एकच सिंगल धाव. ओके, थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. एक शॉर्ट रन, नक्कीच एक शॉर्ट रन असेल. आमचे प्रोफेशनल अंपायर दीपकजी बिराडे आणि लेग अंपायर दाखवत असताना एकच धाव. ह्या एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. 65 धावा धावफलकावर. आतापर्यंत या षटकामध्ये 8 धावा तर आल्या. येणारे 2 चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळलाय किशोर. यापूर्वीच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता किशोर. टीमची टोटल आहे 65 धावा. फायटिंग स्कोर तर उभा राहिलाय, परंतु बघूया मॅचच्या मित्रांनो. काल वाटलं नव्हतं धारोळ संघाला आपण 5 षटकामध्ये 72 धावा बनवल्यात आणि जांभोरी संघाला 73 धावा बनवायच्या होत्या, परंतु त्याच जांभोरी संघानं जवळपास 4.5 ओव्हरमध्ये 73 धावा बनवल्या. माफ करा, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना आला होता आणि त्यानंतर मात्र तो सामना जिंकला. हाफ ट्रॅकर बॉल बाउन्स होता. यावेळेस मात्र निश्चित एक सिंगल धाव गाण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव मिळेल का? हो धाव नाही आहे तर फलंदाज बाद. अंपायर डिसिजन, बॅट्समन आउट आणि धावसंख्या स्थिरावली 65 धावा. विजयासाठी 66 धावांची गरज असेल. या मॅचमध्ये दहिवली संघाला संघर्ष आहे, परंतु दहिवली संघ तेवढ्या ताकदीचा बलाढ्य आणि बुलंद संघ आहे. मॅच आहे मित्रांनो, अनिश्चितता दडलेली आहे. सरासरीचा विचार केला तर मजा येईल या मॅचमध्ये. 16.30 ची सरासरी दहिवली संघाला गाठायची आहे. कुछ किए बिना जे कारणे होती. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, शेवटपर्यंत लढावं लागेल. नाण्याची पहिली बाजू पडताळली 65 धावा आणि विजयासाठी 66 धावांची गरज असेल या मॅचमध्ये दहिवली संघाला. विजयासाठी या मॅचमध्ये 66 धावांची गरज आणि यात 66 धावा कोणत्या पद्धतीने होतील की होणार नाहीत हे बघण्यासाठी, हे ऐकण्यासाठी पुन्हा शिकले जाऊया आमचे साथी समालोचक सन्माननीय दीपकजी बिराडे सर. नेक्स्ट मॅच चांदई आणि गावदेवी गोटीकर बी. आई गावदेवी गोटीकर बी आणि चांदई दोन्ही संघाच्या संघनायकाला सूचना असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जाईल. स्क्रीनवर आपण बघू शकाल
या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक प्रकारची पारितोषिकं दिली गेली आहेत आणि श्रेय जाईल दी वन मॅन आर्मी अमोलजी कथोरे. थँक्यू सो मच. मायक्रोफोनवर मी आमंत्रित करेल आमचे साथी समालोचक सन्माननीय दीपकजी बिराडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. हॅलो चेक. जयशंकर चांदे टीम कॅप्टन लास्ट ऑफिशियल फॉल फॉर यू. विनंती आहे टॉस करता लगेच आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. जयशंकर चांदे टीम कॅप्टन आई गावदेवी गोटेगर बी टीमच्या कॅप्टन इथे उपस्थित आहेत. यानंतर होणारी लढत देखील 4 षटकांची असेल. जयशंकर चांदई आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गुटेकर बी या दोन टीमच्या दरम्यान होणारी मॅच, द्वितीय फेरीची दुसरी मॅच. संदीपजी तारमाळे यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करायची आहे. गावदेवी गोटेकर बी आणि त्यांच्या विरुद्ध जयशंकर चांदई या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच. 4 ओव्हरची मॅच आहे. जाऊयात आपल्या ऑनगोईंग मॅच कडे, जिथे उत्कर्ष देहवली टीमला टार्गेट ठेवण्यात आलंय 24 बॉल अर्थात 4 षटकांमध्ये. $66 धावेचं. स्ट्रायकिंग एंडवरती महेश, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती भूषण. पहिलाच बॉल अर्जुन बांगरचा भन्नाट यॉर्कर निस्त नाबूद केलं स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समनला. गती भन्नाट होती या बॉलवरती आणि ही लाईन इथे रीड करता आली नाही आहे स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन महेशला. हा येतो या पंचांचा एका धावेचा इशारा. नाणेफेकी जिंकली गावदेवी गुटीकर बी टीम. कॅप्टन रोहन शेलकेनं क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले चांदई टीमला. शॉर्ट ऑफ गुड लेंथ, वेगवान बाउन्स, लाईट रीड करता आली नाहीये स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समनला. अंपायर सिग्नल इट इज वाईट. वाईट +1. एकूण 2 एक्स्ट्रा रन ऍड होतील. बॅटिंग करत असताना उत्कर्ष देहवली टीमच्या अकाउंटमध्ये काही इनिंग साकारली. पहिल्या 17 मध्ये अर्जुन बांगरना अक्षरशः अर्धशतकी खेळली या स्पर्धेमध्ये त्यांना साकारली. स्पर्धेचं दुसरं अर्धशतक त्यांना पूर्ण केलं. एक्स्ट्रा 2 नंतर टीमची टोटल आहे 3. ऑन साइडला फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल विथ मिस्टामिंग, वाडिश मिडॉनचा फिल्डर जज करतोय. जजमेंट त्याचं चांगलं राहिले. सोपा झेल तिथे टिपला गेला. बॅट्समन आउट होतोय महेश. 3 आकड्यावरती पोहोचलाय उत्कर्ष देवली या टीमला. हा पहिला धक्का. Thank you, this Zain. 66 इज द टार्गेट. 66 धावेचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलं. उत्कर्ष देहुली या संघाच्या समोर. बॅट्समन मैदानाकडे जात आहेत. किशोर ॲट बॅटिंग ऑर्डर नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती. आणि स्ट्रायकिंग एरियावरती टीमचा डाव सावरत असताना बॅट्समन भूषण, अर्जुन बांगर,
बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर दी विकेट ना ड्राईव्ह इथे केली आहे. चांगला फिल्डिंगचा नजराना पाहायला मिळाला. वाडिश मिडऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाकडून दर्जेदार स्ट्रोक होता भूषणचा. ज्या प्रकारे बॅकलिपला त्याने खाली आणला आणि त्यानंतर टायमिंग केलं या बॉलवरती, बट गॅप त्याला पिक करता आली नाही आहे आणि तोपर्यंतही एक धाव इझिली ऍड होईल बॅटिंग करणाऱ्या उत्कर्ष देहुली टीमच्या अकाउंटमध्ये. टीमचा धावफलक पोहोचलाय 4 या आकड्यावरती. ऑन साइडला स्वीप केला हा बॉल, घुटना टेक और सिक्सर देख. बॉल निघून चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. किशोर यांच्या बॅटमधून हा बुलंदी पॉवरफुल हिट, षटकार. काय स्टार्ट करून दिलाय बॅटिंग करणाऱ्या टीम उत्कर्ष देहुलीला. बॅट्समन किशोर मोडगेनं आजच्या दिवसामध्ये गोलंदाजी असेल फलंदाजी असेल दोनही डिपार्टमेंटमध्ये ज्याची कामगिरी स्तुतिमय राहिली आहे या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये टीम उत्कर्ष देहुली या संघ करतात. 6 धाब्याने टीमचं धावफलक पुढे सरकत असताना इन डबल जी डबल फिगर 10 रन ऑन द बोर्ड. विक्रमादित्य भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर यांची आठवण करून देणारा हा आकडा. या बॉलला लॉफ करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज घेतली गेली, विकेट किपरला बीट केलं बॉलला. दरम्यानच्या फिल्डरला देखील चकवलं होतं, बट त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर बॉलपर्यंत पोहोचलाय आणि सातत्यानं पाहिलं तर फिल्डिंग देखील दर्जेदार झाली या मॅचमध्ये. स्टील 1 to go. अजूनही एका बॉलचा गेल शिल्लक आहे. ओव्हरचा रन झालेले आहेत 11. 19 बॉल, आता 19 बॉलमध्ये इक्वेशन शिल्लक आहे. अजूनही 55 धाबेचं कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा, त्यामुळे 19 बॉलमध्ये या 55 धावा कराव्याच लागतील. अर्जुन बांगरनं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक साकारलं होतं, त्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये त्याचं बालन्स षटक राहिले, कारण रन देखील आले त्या ओव्हरमध्ये आणि एक विकेट देखील त्यांना मिळवली आहे. स्ट्रायकिंग एंडवरती भूषण, शॉर्ट ऑफ गुड लेन, सरप्रासिंग डिलिव्हरी, वेगवान बाउन्स आणि बॉल सरळ टेक ऑफ होत असताना अगदी फलंदाजाच्या कानशिलांजवळून जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. हाय तो डॉट बॉल. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 66 धावेचं लक्ष गाठत असताना नेरल दहिवली टीमचं धावफलक जाऊन पोहोचलं, ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. इक्वेशन बॅलन्स आहे या मॅचमध्ये. 18 बॉल अजूनही शिल्लक करतातच. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आणि 3 षटकांमध्ये धावा इथे विजयाकरता करायच्या आहेत, ते म्हणजेच 55. 18.33 धावेची सरासरी प्रति 3 षटकांमागे इथे मेंटेन ठेवायची आहे. इतकं अवघड आहे परंतु तितकं सोपं देखील आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये कॅल्क्युलेशन वाईज जर जायचं झालं तर 3 मोठे स्ट्रोक तुम्हाला मारावे लागतील आणि त्याच रणनीतीनं त्याच इराद्याने आता बॅटिंग करावी लागेल. सेकंड ओव्हरमध्ये बॅट्समन किशोर मोडगेला जो स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला टीमचा डाव सावरतोय आणि त्याच्या साथीनं त्याला साथ देत असताना बॅट्समन भूषण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. सेकंड ओव्हर षटक क्रमांक 2 मैदानामध्ये मार्गस्थ होता. बॉलिंग ट्रॅक वरती होता. बॉलर रोशन जो आज ओपनर म्हणून मैदानाकडे दाखल झाला होता आणि क्रिकेटमध्ये डॉमिनेशन कशा प्रकारे करावं हे त्याला चांगलंच माहिती आहे. तेव्हा रोशनच्या हातामध्ये कॅप्टनने ते बॉल सोपवला आहे. 18 बॉल 55 धाबेचं लक्ष आता गाठायचं. बॉलर तयार. ओव्हर दी विकेट. ओव्हर दी विकेटनं पहिलाच बॉल आडव्या बॅटनं स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल तिथे टिपला गेलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्यानं स्वतःला सावरलं आणि त्यानंतर सीमारेषेच्या नजदीक हा देखना झेल त्याने टिपला. बॅट्समन नाव ठेवल किशोर मोरगे. बॅटिंग करणाऱ्या उत्कर्ष देहिवली टीमला पोहोचला 11 या आकड्यावरती. हा धक्का क्रमांक 2. All around the world say it's a all power
किशोरला देखील विश्वास बसत नाही या स्ट्रोक वरती. मिडलिंग देखील झालं होतं, पण हवेचा प्रवाह जर पाहिला तर विरुद्ध बाजूला आणि त्याचा फायदा इथे मिळाला आहे फिल्डिंग करणाऱ्या राणा स्पोर्ट्स बोरशेती या संघाला. सांघिक ही दुसरी सफलता या मॅच मध्ये टीम करता आणि सध्याच्या घडीला मैदानाकडे दाखल झाला आहे. बॅटिंग ऑर्डर नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन रवी. 17 बॉलमध्ये 55 धावेचं लक्ष आता या मॅच मध्ये. थोडं फास्ट केल्याचं फिल्डिंग करणारी टीम. बाकफुटो देऊन हुक केला हा बॉल. फिल्डर डीप मधून पुढे सरकलाय, बट त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॅकअप देत असताना लॉंग लेगला फिल्डर पोहोचलाय. संदेश चांगली फिल्डिंग त्याची झाली आहे. स्ट्रायकिंग गेटवरती अॅक्युरेट थ्रो तो देतो आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेनं या बॉलवरती कंप्लीट करत असताना बॅट्समन रवी 2 धावेच्या साथीनं टीमचं हे धावफलक सद्यस्थितीला पुढे पोहोचत असताना 13 या आकड्यावरती. सोळा बॉल आता मॅच मध्ये 53. 53 धावेची अजून आवश्यकता उत्कर्ष दहिवलीला आणि त्यांच्या विरुद्ध फिल्डिंग करते टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती. यावेळेला विषयमध्ये लॉफ केला हा बॉल. लॉंग ऑनचा फिल्डर फक्त बनून राहील तर त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. वारिस लॉंग ऑन सीमारेषा पार. रवी यांच्या बॅटमधून येतोय हा राजेश फटका. षटकार. आक्रमक सुरुवात करत असताना डावाला बॅट्समन रवी त्यांच्या बॅटमधून षटकार येतो आणि 6 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकलाय. तो म्हणजेच उत्कर्ष दहिवली आणि टीमची टोटल या 6 धावेनं पोहोचते ती स्कोर कार्डवरती 19 या आकड्यावरती. 15 बॉल आता 47 धावेचं लक्ष या मॅच मध्ये. आक्रमकता प्रत्येक बॉलवरती धारण करत असताना बॅट्समन माहिती आहे टार्गेट मोठं आहे. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅटेड फटका आहे ते सजवला आल्यानंतर कार्पेट बॉल निघून झाला मिड विकेटला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. नॉस्ट्राक एंडवरती अॅक्युरेट थ्रो. 1 रन तिथे मिळेल बॅट्समन रवीला आणि 1 धावेच्या साथीनं उत्कर्ष देहली टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 20 या आकड्यावरती. 14 बॉल आता 46 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 46 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 14 डिलिव्हरीज. स्ट्रायकिंग गेटवरती याच ओपनर मैदानाकडे दाखल झालेला बॅट्समन भूषण. स्टील 2 टू गो. दुसऱ्या ओव्हरतील अजूनही 2 बॉलचा खेळी ते आहे बॅलन्स. बॉलर तयार रोशन. बाखुटा देऊन हुक केलाय. बेकना स्ट्रोक. लाजवाब टायमिंग. अप्रतिम फटका आणि बॉल निघून चालला लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. भूषणच्या बॅटमधून हा वैभवशाली षटकार. या प्रकारचे अटॅकिंग स्ट्रोक तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये खेळावे लागतील आणि मॅच मध्ये अजूनही संघर्ष सोडलेला नाहीये हे दाखवून देत असताना बॅट्समन भूषण. षटकारानंतर टीमची टोटल पोहोचली 26 या आकड्यावरती. 13 बॉल आता 40 रनचं टार्गेट अजूनही गाठायचं आहे उत्कर्ष दहिवली टीमला. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. वेगवान चेंडू होता. गती भन्नाट होती या बॉलवरती. अँकल मोल्ड करून फटका सजवायचा होता पण बॉलच्या मेरिटनुसार खेळण्याचा प्रयत्न इथे चुकीचा ठरलाय. बॅट्समन भूषणचा हा डॉट बॉल इथे आलाय. 2 ओव्हरचा खेळ इथे संपन्न झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस 13.00 धावेची सरासरी मेंटेन ठेवत असताना राणा स्पोर्ट्स बिरशेरीच्या विरुद्ध खेळत असताना संघ उत्कर्ष देहली जाऊन पोहोचला. 2 विकेटच्या नुकसानामध्ये 26 या आकड्यावरती. मॅच मध्ये समीकरण बॅलन्स राहिले. 12 बॉल आता आवश्यकता आहे 40 रनची. 20 धावेची सरासरी प्रति 2 षटकार मागे मेंटेन ठेवायची आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि कशा प्रकारे अजूनही हे लक्ष गाठलं जाईल. ड्रिंक्स टॉली तोपर्यंत मैदानामध्ये जाते. ऐकूयात डीजेच्या माध्यमातून शॉर्ट बट स्वीट म्युझिक.
माइटी हिट मॅक्सिमम षटकार. दहा बॉल 34 रनचं टार्गेट आता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन रवी. शॉर्ट बॉल या बॉलला देखील हुक केलाय. देखना स्ट्रोक आणि हा बॉल देखील करतोय सीमारेषेची सफर. लॉंग लेग क्लिअर करत असताना रवी यांच्या पाठमधून येतोय हा लागोपाठचा दुसरा मोठा ब्लास्ट षटकार. करत असताना बॅट्समन रवी त्यांच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार. सध्याच्या घडीला समीकरण सामन्यामध्ये बॅलन्स राहिले. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये रन करायचे 28-28. लागोपाठच्या 2 षटकारांना मॅच मध्ये संघर्ष पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला बॅट्समन रवीनं. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. सातत्यानं बाकफुट येऊन हुक पुल कट असेल ड्राईव्ह असेल यांसारखे फटके ते एक्झिक्यूट करतायत आणि सातत्यानं या मॅच मध्ये त्यांची दर्जेदार खेळी इथे टीमचा डाव साकारत असताना 9 बॉल 28 रिक्वायर्ड. 28 धाब्याची जुनी आवश्यकता आहे मॅच मध्ये. रन झालेले आहेत 38. 2 विकेटचे नुकसान आणि त्यानंतर काय इनिंग इथे साकारतोय. किशोरला स्टार्ट मिळाला होता ते बाद झाले. त्यानंतर झटपट बाद झाले होते महेश आणि तिथनं मागे वळून पाहिलं नाही या बॅट्समन रवीनं. 9 बॉल आता 28 शकता मॅच मध्ये. सिली कव्हरला एक फिल्डर कॅप्टननं पुढे बोलावला. यस पंचोदे सूचना देखील पोहोचवतील. 9 बॉल 28 रनची आवश्यकता. या बलीला देखील बाकुंड देऊन हुक केलाय. टायमिंग प्रॉपर झुललं नाही या बॉल वरती. डीप मधून फिल्डर पोहोचलाय बट त्याचे प्रयत्न पुरे भरलेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं झालेलं मिस कम्युनिकेशन. बॉल सीमारेषा पार मिसफिलच्या रूपाने येतोय हा चौकार. थँक्यू. मोक्याच्या शेणाला झालेली मिसफिल्ड या मॅच मध्ये तुम्हाला स्पर्धेचं बाहेरचा रस्ता देखील दाखवू शकते. ऑनफिल्ड अंपायरच्या सूचना त्याच्या पोहोचल्यात सिली कव्हरच्या फिल्डर पर्यंत जो अगदी डॉमिनेट करण्याकरता उभा आहे फलंदाजाला. पंचांच्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचतील. नो डिस्कशन अबाउट दॅट वन. चौकाराने टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 42-42 आकडावरती. 8 बॉल आता 24 धाबेची आवश्यकता. मॅच मध्ये 7 बॉल मध्ये 3 षटकार आणि एका चौकाराच्या साथीनं 25 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना बॅट्समन रवी या ओव्हरचे 2 बॉल जुनी शिल्लक. 8 बॉल मध्ये रन करायचे आता 24. स्ट्रायकिंग वरती बॅट्समन रवी. या बॉलला ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. बरोबर मिडल आणि लेग स्टिक वरून बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये हाय तो डॉट बॉल. कमबॅक झालाय या बॉल वरती. बॉलिंग करणाऱ्या बॉलर तेजेसच्या वतीने राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ
सध्याच्या घडीला मैदानामध्ये संघर्ष करतोय. 7 बॉल 24 धाबेची आवश्यकता. स्टील 1 टू गो. अजूनही एका बॉलचा खेळ बॅलन्स आहे या मॅच मध्ये. अधिकचा बेल खर्च करू नका. टीम राणा स्पोर्ट्स बुरशेती कॅप्टन आहे टीमचे अर्जुन बांगर. त्यांना विनंती आहे आपण जागेवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. फास्ट केला थोडं प्लीज राणा स्पोर्ट्स बुरशेती संघ. सात बॉल आणि आता मॅच मध्ये आवश्यकता आहे 24 रनची. तिसऱ्या ओव्हरचा हा लास्ट बॉल. बॉलर तयार तेजस. या बॉलीला फुलर लेंथ ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. भरदा वेगानं बॉल निघून चालला. विकेट किपरच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये समाप्त झाले. 3 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे उत्कर्ष देवली टीमची 42. 6 बॉल आता मॅच मध्ये त्यांना विजय करता करायचे आहेत. 24 धावा. सचिन उंबरलेचा करणं. सहा बॉल 24 रनची आवश्यकता आता या मॅच मध्ये. सामना जर जिंकायचा असेल उत्कर्ष दहिवली टीमला तर 6 पैकी 4 बॉल त्यांना सीमारेषेच्या बाहेर मारावेच लागतील. बिकॉज कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. स्ट्रायकिंग एंडवरती आज ओपनर म्हणून मैदानाकडे दाखल झालेला बॅट्समन भूषण आणि त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन तयार झालाय तो म्हणजेच रवी, ज्याला 9 बॉलचा सामना केलाय. 25 धाबेचं कॉन्ट्रीब्युशन दिले टीम करता. त्याची क्वार्टर सेंचुरी ते कंप्लीट झाली आहे. 6 बॉल अजूनही 24 धाबेचं लक्ष. शेवटचं अखेरचं अंतिम आणि सामन्याचं निर्णायक षटक. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर येतोय ओमकार, ज्यानं चांगला झेल टिपला होता. शॉट फाईन निघला. स्ट्रायकिंग एंडवरती सामोरं जाईल बॅट्समन भूषण. 6 बॉल 24 धाबेची आवश्यकता. पहिलाच बॉल बॅकफुट देऊन हुक केलाय. फिल्डर डीप मध्ये जज करतायत रोशन आणि सोपा झेल तिथे टिपला गेला. बॅट्समन भूषणची पारी संपुष्टात. 42 या धावसंख्येवरती उत्कर्ष देवली टीमला पोहोचला. हा तिसरा धक्का. इथे क्रिकेट जीव की ठाणे जिल्ह्याची शान डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान डोंबिवलीचा सन्मान. येस, बॅट्समन क्रॉसिंगसाठी इथे पंचांकडून विचारणा केली जाते. 5 बॉल 24 धाबेची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. अँगल क्रिएट झालेला नाही बिकॉज कॅमेरा मुवमेंट इन टू द फेवर ऑफ फिल्डर, त्यामुळे ते क्षणचित्र इथे काही झालेलं नाही. अंपायर डिसिजन विल बी अ लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय जो असेल तो स्ट्रायकिंग रोटेशनसाठी मान्य करावा लागेल दोन्ही टीम्सला. 5 बॉल आता 24 धाबेची आवश्यकता आहे मॅच मध्ये. 24 मोर रिक्वायर्ड रिमेनिंग 5 बॉल्स. म्हणजे 5 पैकी 4 बरी बॉल तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर मारावे लागतील. नाउ दिस इज गोइंग टू बी अ बिग ओव्हर. चला सामना तरी स्टार्ट करायचा. मेन अंपायर अमोल कदोरे सर आणि त्याचबरोबर रोशन भोईर सर जे आहेत स्क्युअरलेग अंपायरच्या भूमिकेत. 5 बॉल 24 रनची आवश्यकता आहे मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवरती सफलता मिळाली आहे बॉलर अमोलला. 5 बॉल आता 24 रनचं टार्गेट आहे मॅच मध्ये. या बॉलला ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट, फाईन लेग बीट. बॉल वेगाने डीप मध्ये निघून चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डर बॉलच्या पाठीमागे पण त्याचे प्रयत्न पडले तर पुरे. बॉल निघून चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार.
या चौकारानंतर टीमची धावसंख्या पुढे पोहोचत असताना 46 आकड्यावरती 4 बॉल आता 20 रनची आवश्यकता मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना उत्कर्ष दहिवलीला 66 धावेचं आव्हान त्यांना गाठायचं होतं. कारण आता येऊन ठेपलंय ते शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये धावा करायचे 20. बॉलर तयार, वाकुंड देऊन हुक केलाय, फिल्डर जज करतो डीप मध्ये आणि सीमारेषेच्या नजदीक काय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलंय. झेल तिथे टीमला गेलाय, बॅट्समन नव्हतो आउट, टीमला पोहोचलाय हा 14 धक्का. विक्रांत पाटील नरेश पाटील जुन्या डोंबिवलीचा पाटील हुशार वाकलन गावचा जीत भोईर संघाचा आहे तारणहार. राहुल पाटील शंतनू पाटील सिद्धू हा टक्केचा जादूगार नितेश पाटीलच्या निर्देशकाचं नाव आहे जय हनुमान. ही क्रिकेटपटूंची थँक्यू सो मच. 46 लॉस ऑफ 4 विकेट, 46 धावा दाखल करते. आता औपचारिकता फक्त शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये. एक्स्ट्राज रन जर टाळल्या तर मॅच वरती वर्चस्व निर्माण झालंय, पकड मजबूत झाली आहे ती म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या राणा स्पोर्ट्स बोरशिती संघाची. 3 बॉल आता मॅच मध्ये आवश्यकता 20 धावेची. यावेळेला बैठक स्ट्रोक इम्प्लिमेंट केलाय, फिल्डर फक्त बनून राहील दर्शक, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा तो षटकार. दे ठोकला बॅट्समन मनोजनं. 2 बॉल आता 14 रनची आवश्यकता मॅच मध्ये. षटकार 3 रन झालेले आहेत. 52, 52 रन ऑन द बोर्ड. 2 बॉल 14 रन अजूनही आवश्यकता आहे विजयाकरता. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन मनोज. या वेळेला विषयमध्ये फरक एक्झिक्यूट केलाय. 2 फिल्डरच्या दरम्यान शेफ शॉट, सेफ एज्युकेशन. वाईडिश लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत बॅकअप देईल तोपर्यंत मिळते येते फक्त 1च धाव आणि 1 धावेच्या साथीनं सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 बॉल आता 13 रनची आवश्यकता मॅच मध्ये. गोलंदाजीमध्ये मी म्हणेल कुठेतरी परफॉर्मन्स खराब राहिला उत्कर्ष दहिवली टीमचा. त्यानंतर 66 धावेचा पाठलाग करत असताना सध्याच्या स्थितीला संघ बाकफुटवरती पोहोचला. पण झालेल्या चुका त्यांना दुरुस्त कराव्या लागतील अपकमिंग टुर्नामेंटमध्ये. अर्जुन बांगरनं पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक साकारलं आणि त्याच्या जोरावरती सध्याच्या घडीला वर्चस्व भारी ठरलं या मॅचमध्ये फिल्डिंग करणाऱ्या राणा स्पोर्ट्स बोरशिती या संघाचं. 1 बॉल आता 13 रनची आवश्यकता. स्ट्रायकिंग एरियामध्ये लेफ्ट हँडर बॅट्समन रवी. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. विकेट किपर बीट झालाय, फाईन लेगचा फिल्डर देखील बीट. तोपर्यंत 1 धाव, वाईट +1, एकूण 2 रन ऍड होतील एक्स्ट्रा आणि एक्स्ट्राच रन तर अशाच प्रकारे येत राहिल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा इन होईल टीम उत्कर्ष दहिवले. 2 धावा ऍडिशनल बॅटिंग करत असताना टीमच्या अकाउंट मध्ये. रन झालेले आहेत 55, 55. 1 बॉल आता आवश्यकता आहे 11 धावेची. बॅकफुट देऊन हुक करण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज, विकेट किपरनं झेल टिपलाय आणि 10 धावेनं हा सामना विजय झाली आहे टीम राणा स्पोर्ट्स बोरशेती. वेल प्ले बॉयज आणि हार्ड लक टीम उत्कर्ष दहिवली. आवेश मारतो या 50. यस तर या सामन्याचा सामनावीर